तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल ऐपण भारीमध्ये. सो आज आहे रुईचं बोरनान. सो त्याच्यासाठी मी काय काय तयारी केली आहे, कसं केलं आहे, काय काय डेकोरेशन केलं आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते. तर आधी मी बोरनान करून घेते, त्यानंतर तुम्हाला सगळं दाखवते काय कसं. सो तिचेच सोसायटीतल्या फ्रेंड्ससोबत करणार आहे, जास्त मोठं नाही आहे पण त्यातल्या त्यात घरगुती आणि मज्जा. रुईला खूप आवडतात या गोष्टी, तिला सगळं कळायला लागले, आता माहीत झालंय. तर म्हटलं चला, जेव्हा कळत नव्हतं तेव्हाही आपण करतच होतो, तर आता कळायला लागलं तर करायलाच पाहिजे. सो आता तिचे बोरनांचं आम्ही सगळं डेकोरेशन केलं आहे, सगळं झालं आहे. काय काय केलं काय नाही ते तुम्हाला एक क्लिप मी दाखवतेच, सकाळपासून मी काय काय तयारी केली आहे काय नाही ते. सो चला, व्हिडिओ शॉर्ट पण पाहायला विसरू नका. मार्केटमध्ये यावेळेस खूप साऱ्या व्हरायटीच्या बोरनांचे डेकोरेशनचे सामान आलं होतं. म्हणजे अगदी बोरनान लिहिलेल्याच इतक्या गोष्टी होत्या की कोणतं घेऊ आणि कोणतं नाही हे मला खूप कन्फ्युजन झालेलं. सो बऱ्यापैकी थोडंसं किड्स रिलेटेड गोष्टी मी घेतल्या, छोटी चक्री, थोडं टॉम अँड जेरी, पांडावाले पतंग वगैरे अशा थोड्याफार गोष्टी विकत घेतल्या. आणि घरी मी बनवायला घेतलेलं डेकोरेशन, त्याच्यासाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी घेतलेल्या. ह्या जिलेटिन पेपर मी आणले होते, त्याच्यातनं मी असं हे जसं आपलं कोन बनवतो आपण तसं कोन बनवून त्याच्यात चीज बॉल टाकलेले आणि त्याला गाजरसारखा शेप देऊन वर त्याला ग्रीन मी असं पेंट केलेले कागद लावलेला आणि सेम असे 6-7 मी असे चीज बॉलचे गाजर बनवून रेडी केले. त्यानंतर मी अशा खूप साऱ्या प्रिंट्स काढल्या होत्या वेगवेगळ्या कार्टून्सच्या, म्हणजे जे हातात काहीतरी बोट धरून वगैरे आहेत वगैरे, हे शिप, त्याच्यानंतर चॉकलेटचे कंटेनर्स आणि अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. ते पुढे मी तुम्हाला एक एक सांगतेच. सो त्या मी असे छान कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे जे केक असतात ते केक त्यावर चिटकवून घेतले. सेम तसेच मी कॅन्डी कंटेनरचे प्रिंट घेतलेले, त्यावर मी जेम्स एका जिलेटिन पेपरमध्ये रॅप करून चिटकवले, म्हणजे ते परत यूज करू शकतो आणि परत खाता येईल म्हणून. छोटे छोटे तुमच्या साईजने जसं पाहिजे तसे तुम्ही ते साईजमध्ये घेऊ शकता. तसंच मी वेगवेगळे बटरफ्लायचे आणि शिपच्या पण प्रिंट काढल्या होत्या. बटरफ्लायचे पण सेम प्रिंट घेतले होते आणि त्याला मागे छोटे छोटे लॉलीपॉप लावून घेतले होते आणि जिथे लॉलीपॉप कमी तिथे असे चॉकलेट थोडेसे फोल्ड करून लावले होते. आणि हे जे शिपवाल्या प्रिंट होत्या त्याच्यावर मी फेविकॉलनी तिळगुळ चिटकून घेतले. ही एकच गोष्ट अशी होती जी परत यूज होणारी नव्हती, कारण तिळगुळ परत खाता येणार नव्हते, पण ते छोटे छोटे होते, अगदी खूप काही वेस्ट झाले नाही म्हणून मी थोडे प्रमाणात ते बनवून घेतलं. आणि बाकीचे जे कार्टूनचे शेप होते त्याला काहींना लॉलीपॉप, काहींना केक, असं सगळं ज्या ज्या शेपनुसार जसं जसं आहे तसं त्या चॉकलेटला ॲड केलं. त्यानंतर हे कांगारूची खूप मोठी प्रिंट मी घेतली होती, त्यामध्ये मला पोटात ठेवायचे होते थोडेसे बोरं आणि जे काही खाली गार्डन आहे त्याला लावणार होते मी हरभरे. सो त्यासाठी मी जो सेलो टेप आहे ना तो सगळीकडे लावून घेतला आणि त्याच्यावर हरभरे आणि बोरं चिटकवून घेतले. पडू नये म्हणून वरून अजून एक लेअर लावला, म्हणजे ते सिक्युअरली छान चिटकून राहतील. तुम्ही जिलेटिन पेपरमध्ये रॅप करून पण करू शकता, पण ते वेगवेगळे लावायचे होते म्हणून मग मी हे असं केलं. ग्लू गननी पण हे सगळं करता येतं, पटकन होतं, पण मग जे बोर आहेत ते परत यूज झाले नसते म्हणून मग मी ही आयडिया करून ते असं चिटकवलं. सो असं काहीसं हे मी त्याला थोडासा शेप द्यायचा प्रयत्न केलेला. आणि त्यानंतर जे उरलेले 2 होते, पांडा आणि थोडासा टेडी, त्याच्यात मी ह्याच्या कलरच्या ज्या गोळ्या असतात त्या त्यात ॲड केलेल्या जिलेटिन पेपरमध्ये रॅप करून. त्यानंतर रुईच्या खेळण्यांमध्येच अशी एक डॉल होती छोटीशी, म्हणजे जी खूप हेवी नव्हती, अशी साधीशीच होती. त्याला म्हटलं की चॉकलेटची कॅन्डीवाली डॉल असते तशी बनवावी. सो त्याच्यासाठी मी एक पेपर घेतलेला, ॲक्च्युली ते जाड पेपर यूज करून मग तो त्याच्यावर छान होईल, पण मी असे एकावर एक 2 चिटकवून घेतले आणि त्याला असा फ्रॉकसारखा शेप दिला आणि त्याला सगळीकडनं चॉकलेट लॉलीपॉप असं चिटकवून घेतलं. ॲक्च्युली हे पण तुम्ही ग्लूगननी पटकन करू शकता, पण मी असं सेलोटेप लावूनच केलेलं. त्यानंतर जे काही बनवून घेतले होते त्या सगळ्यांना मी खाली एक काड्या लावल्या, म्हणजे मोठ्या मोठ्या काड्या स्टिक मिळतात त्या लावून घेतल्या, म्हणजे ते कुठे पण खोचायला इझिली बरं पडेल. हे सगळं माझं चालूच होतं आणि तेवढ्यात रुही आली आणि तिने बघितलं की मी वेगवेगळं डेकोरेशन करते. सो ती पण तिच्या पद्धतीने काहीतरी वेगवेगळं डेकोरेशन तिथे करत बसलेली. हे सगळं तर घरी केलेलं डेकोरेशन होतं, पण जे काही मी बाहेरून आणलेलं थोडंफार सामान होतं, सो मग ते सगळीकडे चिटकून घेतलं. आणि आमच्या दिदी मला याच्यासाठी मदत पण करत होत्या, त्या आणि मी मिळून सगळं डेकोरेशन सगळं भिंतीवर लावून घेतलं. म्हणजे थोडेफार पतंग वगैरे आणि तिचं जे नावाचं मी घेतलं होतं ते सगळं त्याच्यावर पण मी प्रिंट करून घेतलं नाव, म्हणजे ते अजून छान दिसेल म्हणून. सो हे सगळं लावून घेतलं आणि जे काही बनवलं होतं ते पण व्यवस्थित समोर टेबलवर मांडून घेतलं. सो ज्यांना काही स्टिक लावल्या होत्या त्या स्टिक मी थर्माकॉलला लावून घेतल्या एक एक करून, आणि ज्याला स्टिक नव्हते ते असे काही काही भिंतीवर स्टिक करून घेतले सेलोटेपनी. सो त्याच्यात केक तर मी ऑलरेडी लावलेलेच होते, फक्त चिटकवायचे होते आणि ते इझिली 2 वे टेपनी चिटकवता येत होते.
फायनली सगळं काही असं अरेंज केलेलं. जे चीज बॉलवाले गाजर होते ते सगळं माझ्याकडे एक बैलगाडी होती त्याच्यात ठेवलेलं, त्याच्यासोबत ऊस पण ठेवलेले. आणि काही जे मी दाखवले की त्यांना अशा स्टिक लावल्या होत्या मोठ्या मोठ्या, काही काहीला टूथपिक लावल्या होत्या आणि ते थर्माकॉलमध्ये अरेंज केलं होतं. आणि काही काही जे आहे ते वॉलवर स्टिक केले होते. जे काही जे शिप आहेत त्यांना काहींना खाली बसवलं होतं, काहींना वर केलं होतं. आणि त्याच्यासमोर मी थोडंसं आर्टिफिशियल गवतसारखं टाकलेलं आणि कंपाऊंडसारखा शेप दिलेला. त्यानंतर हे तर हलव्याचे दागिने वगैरे सगळं समोर मांडून ठेवलं आणि सगळी तयारी करून ठेवली. आणि हा जो फोटो आहे ना, हा रुहीचाच आहे. ती पतंग उडवती असं आम्ही ते बनवून घेतलेलं. ॲक्च्युली ती मोठी प्रिंट हवी होती पण छोटी झाली, त्यामुळे ते एवढं दिसत नव्हतं, पण तो तिचाच होता सगळं. त्यानंतर रुहीला छान रेडी केलं आणि तिला इतकी जास्त एक्साइटमेंट होती यावेळेस. तिने सगळे काही दागिने वगैरे घालू दिले. या आधीचे 2 वर्ष तिने बिलकुल हलव्याचे दागिने आम्हाला घालू दिले नव्हते, पण यावेळेस तिला खूप उत्साह होता. सो बरं झालं की तिने जे जे घेतलं होतं ते सगळं घालू दिलं. त्यानंतर 5 जणींनी मिळून तिला औक्षण केलं आणि मग केले बोरनांना सुरुवात. बाकीच्यांपेक्षा ना रुहीला जास्त एक्साइटमेंट होती, त्यामुळे तीच पटापटा सगळं गोळा करत होती. तिला असं झालं होतं की मी माझ्या अंगावर टाकले पण मला मिळत नाही, म्हणून तिने नंतर स्वतः सगळं गोळा करायला सुरुवात केली. आणि ना मी खायला सगळ्यांचा आवडीचा मेनू ठेवलेला, म्हणजे लहान मुलांना आवडेल अशा सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या. सो त्यांना आवडेल जसं पिझ्झा, फ्राईज वगैरे असं सगळं काही काही मेनू ठेवलेला. आणि ना त्याच दिवशी दीदींच्या मुलाचा बड्डे होता, मग आम्ही तोही छान सेलिब्रेट केला. आणि सगळे मुलं तसे पण जमा झालेच होते आणि बड्डे वगैरे रुईला तर फार मजा असते. सो मस्त त्याचा बड्डे पण आम्ही छान सेलिब्रेट केला. आणि रुहीनी ना जसं तिचं बोरनान केलं ना, तसं सेम दीदींच्या मुलाचं बोरनान करत होती. तो छोटा होता म्हणून ती सगळं बोरं सगळे मुरमुरे त्याच्या अंगावर टाकून तिने त्याचं पण बोरनान केलं. आणि मी ना रुहीला सांगितलं होतं की सगळं बोरनान झालं ना, यातलं सगळं तुला पण मी देईल म्हणून. सो ती त्याची वाटच बघत होती की कधी एकदा बोरनान होईल आणि मग मी एक एक तिला काढून देईल, म्हणून मग ते हे काढून दे ते काढून दे असं चालू होतं. हो तुला देते सगळं नंतर आता काढणार आहे का तू? किती चॉकलेट खाल्ले? खूप. आणि किती लॉलीपॉप खाल्ले? खूप. कुठं गेले? इथे तुला मज्जा आली का? किती मज्जा आली? काय लावलंय? कुंकू. काय काय केलं? टिकली हा
किती छान. संपलं तुझं बोरनान आता. आता काय करायचं? हा आता काय करायचं आपण? आपण आता झोपायचं. चला. सो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं ऐकमेंट आणि बाईकमेंट म्हणून एन्जॉय करा. बाय.